जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याबाबत इचलकरंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिले निवेदन। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याबाबत इचलकरंजी बांधकाम कामगार समन्वय कृती समितीच्या वतीने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना दिले निवेदन। सदर निवेदनात म्हटले आहे की बांधकाम कामगार नूतनीकरण लाभाचे फॉर्म भरण्यासाठी शासनामार्फत तालुका स्तरावरील सेतू केंद्र सुरू करण्यात आले आहेत। अशा सेतू केंद्रामध्ये कामगार नोंदणी व्यवस्थित होत नाही, कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी हा सेतू केंद्राचे काम सुरळीत करून रजिस्टर संघटनेमार्फत कामगार नोंदणी करण्यात यावी, बांधकाम कामगारांना नाका पुस्तिका मिळावी, बांधकाम कामगार नूतनीकरण लाभाचे फॉर्म प्रलंबित आहेत या अर्जाची छाननी करून सदरचे अर्ज निकालात काढावेत। बांधकाम कामगारांना दिले जाणारे स्मार्ट कार्ड व पावती तसेच रिन्यूअल पावती संघटनेचे लेटर हेडवर देण्यात आलेल्या यादीप्रमाणे संघटनेकडे सुपूर्द करण्यात यावी। बांधकाम कामगारांना मिळणारे सुरक्षा संच व अत्यावश्यक संच तसेच गृहपीक संच वाटप विभागीय कार्यालय इचलकरंजी येथे सुरू करण्यात यावे। बांधकाम कामगार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सेतू केंद्रांना दिलेल्या शासन मान्यता तसेच नियमावलीबाबत शासनाचे परिपत्रक मिळण्याबाबत शासनामार्फत आपल्या कार्यालयात प्राप्त झालेले नवीन परिपत्रक अथवा नियमावली संदर्भात विभागीय रजिस्टर संघटना प्रतिनिधीची बैठक घेऊन सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच कामाचा पाठपुरावा करणे याचबरोबर मासिक बैठकीचे नियोजन करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे। सदर निवेदनाचे स्वीकारून आयुक्त भोईटे यांनी वरील सर्व प्रश्न संदर्भात लवकरात लवकर बैठक लावू असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले। सदरचे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष लोखंडे, उपाध्यक्ष बंडोपंत सातपुते, नितेश दीक्षांत, जितेंद्र ठोंबरे, संजय कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संतोष विरांजे, महेश कोळी, बीजी चांदूरकर, रफिक मुजावर, संतोष करात, मोहन कांबळे, देवानंद कांबळे, सत्यजित निंबाळकर आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह त्यांना कामगारांच्या बाबतीत एक निवेदन देण्यात आलं की आज जे पेंडिंग कामं आहेत ते सर्व कामं त्वरित निपटारा करून सर्व पोर्टल चालू करण्यात यावे व कामगारांची सर्व कामे ताबडतोब करावेत। कारण आज विषय एवढा मोठा झालेला आहे की आज कामगार संघटनासुद्धा बंद पाडण्याचं षडयंत्र महामंडळाच्या मार्फत चालवण्यात आलेलं आहे। कारण आज 12 ई सेवा केंद्र चालू केलेले आहेत, 12-24 लाख रुपये महिन्याला तिथं खर्च होणार आहे। तो जर खर्च थांबवून जर रजिस्टर संघटनेनं तेच काम करण्याची जर परवानगी दिली तर 24 लाख रुपये महिन्याला मंडळाचे वाचणार आहे। मंडळ सध्या फक्त ठेकेदाराला मोठं करण्याचं काम करत आहे आणि संघटना मोडीत काढण्याचं काम करत आहे। तरी वरील महामंडळाने याच्याकडे लक्ष देऊन या संघटनेला परवानगी देण्यात यावी व सर्व काम पूर्वी ज्याप्रमाणे चालू होतं त्याप्रमाणे त्यांनी चालू करावं ही त्यांच्याकडे मी विनंती करतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।